तीर्थक्षेत्रांची पंढरी म्हणून नाशिक शहराची ओळख आहे। प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटी नगरीत हजारो लहान मोठी मंदिरं वसली आहेत। यापैकी एक असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरातील लाईट मीटरचा विषय सध्या चर्चेत आला। शनिवारी सकाळी वीज वितरण कंपनीकडून मंदिरातील मीटर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। याबाबत माध्यमांशी संवाद साधताना श्री कपालेश्वर मंदिराचे पुजारी पप्पू गाडे यांनी अधिक माहिती दिली आहे। माझी तक्रार एवढी आहे की आज सकाळी MSEBचे एक अधिकारी या एक कर्मचारी आला आणि मीटर काढून घेऊन जायला लागला। त्यांनी मीटर काढत असताना मी त्याला विचारले की बा तुम्ही मीटर का काढताय? तर म्हणे आम्हाला ट्रस्टी लोकांनी सांगितलं की मीटर काढून घ्या। मी त्याला सांगितलं की तुम्ही कोणाच्या आदेशावर करताय? तर त्यांनी सांगितलं की आम्ही मंदिराचं आम्हाला निवेदन होतं की तुम्ही मीटर काढून घ्या। तर मीटर हे आमचं पूर्वपारपासून या आमचं मीटर आमच्या नावावर आहे आणि ते गेल्या काही वर्षापासून जसं MSEB या नाशिकमध्ये आली तेव्हापासून पूर्वपारपासून मीटर ही व्यवस्था मंदिराची व्यवस्था ही पूर्वपारपासून गुरु आमच्याकडे आहे आणि गेल्या 200 वर्षापासूनचा आमचा इतिहास आहे की मंदिर देव आणि देवाची देखभाल करणं हा आमचा परम म्हणजे अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला शंकराचार्यांनी आणि इतर पुराणामध्ये तो अधिकार गुरुवांना दिलेला आहे आणि आजपर्यंत तो चालत आलेला आहे। पण इतर आत्ताचे नवीन नेमलेले ट्रस्टी 1 वर्षापूर्वी जे काही ट्रस्टी नेमले त्या ट्रस्टींनी म्हणजे बेकायदेशीरपणे म्हणजे इथे आमच्या कोठी घराला जिथे आम्ही सोळं वगैरे बदलतो देवाच्या वस्तू ठेवल्या जातात त्या पण त्यांनी त्या तिथे सील केल्या। त्याच्यानंतर आमचं मीटर पण आत्ता काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तो मीटर मी तिथे ताबडतोब आत्ताच्या आत्ता ते थांबवलं आहे। पण उद्या जर याचं काही कमी जास्त जर झालं तर याचा जबाबदार मी MSEBलाच पकडेल आणि मी आज लेखी तक्रार पण देतो आहे आणि याची लवकरात लवकर यांनी नोंद घेतली पाहिजे। मात्र दुसरीकडे कपालेश्वर संस्थान मनमानी कारभार करत असल्याचा आरोप कपालेश्वर मंदिराचे पुजारी पप्पू गाडे यांनी केला। त्यामुळे कपालेश्वर मंदिराचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।